नवचेतना आयडिया व्हिडिओ जन्म ते 3 वर्ष मुलांच्या मातांसाठी। सर्व लीडर मातांना नमस्कार। तुम्ही सगळ्या कशा आहात? मागील आठवड्याच्या आयडिया व्हिडिओ मध्ये दिलेली माहिती तुम्ही समजून घेतली असेल। तसेच मुलांसोबत दाखविलेले खेळ तुम्ही खेळून घेतले असतील। चला तर तुम्हाला आलेले मजेदार अनुभव सर्वांना सांगा। आपले अनुभव सांगेपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया। चला आता पुढची कृती करूया, जिचे नाव आहे मिळून काही करूया। या आठवड्याचा मजेशीर खेळ फुग्याचा खेळ। सर्व मातांना एका ओळीत उभे करा। मधोमध एक गोल काढा। ठराविक अंतरावर एक बादली ठेवा। जवळ एक फुगवलेला फुगा आणि काही कागदाचे गोळे ठेवा। आता प्रत्येक मातेने फुगा हवेत उडवायचा आहे आणि फुगा जमिनीवर येण्याच्या आधी कागदाचे गोळे बादलीत टाकायचे आहे। जी माता सर्वात जास्त गोळे बादलीत टाकेल ती विजेती असेल। गरज असलेल्या मातांना मदत करा। चला खेळ सुरू करूया। हा गमतीशीर खेळ खेळेपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया। चला आता पुढची कृती करूया, जिचे नाव आहे काही नवीन शिकूया। खेळ, खेळणी आणि मुलं यांच्यात अतूट नाते असते। चला या व्हिडिओ मधून समजून घेऊया की कोणती खेळणी मुलांच्या कोणत्या विकासाला मदत करतात आणि आपण घरी कोणती खेळणी तयार करू शकतो। वरील माहिती समजून घेईपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया। या माहितीचा तुम्हाला कसा फायदा होऊ शकतो? सर्व मातांनी पाळीपाळीने आपापले विचार सांगावे। चला आता पुढची कृती करूया, जिचे नाव आहे घरी जाऊन मुलांसोबत करा। दाखवलेल्या खेळांमुळे मुले आपल्या शरीरावर चांगले नियंत्रण ठेवायला शिकतात। मुलांना फुगा दाखवत उजवीकडून डावीकडे आणि डावीकडून उजवीकडे हात हलवा। मुले फुग्याकडे पाहत आपली कूस बदलण्याचा प्रयत्न करतील। घरातील व्यक्ती आणि मुले एकत्र बसून फुग्यासोबत खेळतील। हातात फुगा धरून मुलांपासून थोड्या अंतरावर उभे राहा आणि मुलांना फुगा पकडण्यासाठी प्रोत्साहित करा। मुले आपल्या वयाच्या इतर मुलांसोबत हवेत फुगा उडवण्याचा खेळ खेळतील। आपल्या मुलाच्या वयोगटानुसार खेळ समजून घेईपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया। आशा आहे तुम्हाला तुमच्या मुलांच्या वयोगटानुसार कोणता खेळ खेळायचा हे समजलं असेल। पुढच्या आठवड्याच्या मीटिंग पर्यंत दररोज काही वेळ काढून हे खेळ आपल्या मुलांसोबत नक्की खेळा। आजच्या कृती इथे संपत आहे। असेच नवे खेळ आणि माहिती घेऊन पुढच्या आठवड्यात पुन्हा भेटू। तोपर्यंत स्वतःची आणि मुलांची काळजी घ्या। हसत खेळत रहा। नमस्कार।